श्रीमद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. मनाने कर्मफलाची अपेक्षा सोडून कर्म करण्याचा संदेश देणारा हा 5वा अध्याय संन्यास योग. अविद्या जन्म संशया तू निजांतरातून या ज्ञानाच्या खड्गलतेने समूल उच्छेदून अखंड योग स्थित होऊन या निज कर्तव्या पाहे. पार्था समरी शस्त्र घे करी ऊठ आता लवला आहे. ज्ञानकर्म संन्यास योग सांगितल्यावर शेवटी अविद्याजन्य संशय ज्ञानाच्या खड्गाने समूळ उच्छेदून टाक असं सांगतात आणि निज कर्तव्य पाहे समरांगणात शस्त्रधारी होऊन त्वरित उभा राहा असेही म्हणतात. पुन्हा अर्जुन गोंधळतो. पुन्हा संवाद सुरू होतो. जीवांच्या जीवनात सुसंवाद साधावा म्हणून हा संवाद आहे, तो ध्यानी मनी साठवावा. या अध्यायात सुरुवातीलाच अर्जुनाने एकच प्रश्न विचारला आहे. देवा, एकदा कर्मसन्यासाची तर एकदा कर्मयोगाची प्रशंसा करता, त्यातला अधिक श्रेयस्कर मार्ग मला सांगा. त्याचे विस्ताराने वर्णन या अध्यायात केले आहे. सर्व कर्मे करून ब्रह्मार्पण करणाऱ्या पुरुषाचे वर्णन केले आहे. ईश्वर कर्म करण्यास कुणाला सांगत नाही, प्रकृती सर्व करते हे न समजल्यामुळे लोक हाताने कर्म करतात आणि ईश्वर माथी दोष लावतात. ज्ञानी पुरुष कसा असतो, कसा वागतो, कसा ब्रह्मरूप होतो ते सांगतात. प्राणायामी योग साधनाने कशी जीवनातच मुक्ती मिळते त्याचे संक्षिप्त वर्णन करून अर्जुनाची जिज्ञासा वाढवून भगवान थांबतात. संन्यास योग आत्मज्ञानात स्थिर होऊन प्राप्त युद्धकर्माला सिद्ध होण्याची आज्ञा भगवंताने केली. हा कृष्णार्जुन संवाद तुमच्या आमच्यासाठी आहे. नुसती वाटांची वाटाघाट करत बसण्यावर, वाटे पाऊली न ठेवणारा न चालता ही गोष्ट कळत नाही. आधी गणित सोडवू की शास्त्र वाचू, मराठी की संस्कृत या चर्चेत वेळ घालवणाऱ्या विद्यार्थ्यासारखी आपली स्थिती असते. हा संवाद निर्विवाद आपल्यासाठी आहे. शंकेखोर तार्किकांच्यासाठी हा गीता प्रपंच आहे. खरे तर रामकृष्ण म्हणत गीता गीता म्हणता म्हणता त्यागी त्यागी उच्चार होतो. मनुष्य आपोआप त्यागी बनतो. 4थ्या अध्यायात ज्ञानपूर्वक कर्मसन्यास समजावून दिला. अर्जुनाला पुन्हा प्रश्न आहेच. देवा, सर्व कर्मांचा संन्यास करण्याचा तुम्हीच उपदेश केला आणि पुन्हा कर्मयोगाची तुम्हीच प्रशंसा करता. या 2 मार्गात हितकारी मार्ग निश्चयाने मला दाखवावा. ही अर्जुनाची विनंती ऐकून देव सांगू लागले, तसं पाहिलं तर सर्व मार्गाने पोचायचं आहे मोक्ष मुक्कामाला. पण त्यातल्या त्यात संन्यासापेक्षा कर्मयोग विशेष महत्वाचा आहे. कारण तो राजरस्ता आहे. ना चढण ना उतरण, ना आयास ना सायास. कर्म करायचं आणि करते पण विसरायचं इतकाच भाग आहे. श्वास घेतो आहोत, सोडतो आहोतच. फक्त त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहायचं. अगदी अजपा जपासारखा हा मार्ग. संन्यासाचा खरा बोध कर्मयोगाची सवय. हे फक्त कर्मयोगाची सवय लागली की आपोआप होतो. संन्यास म्हणजे चांगल्या ठिकाणी मन ठेवणे. चांगलं काय? ईश्वरी तत्व, परमात्मा. जेव्हा अनासक्तपणे कर्म करण्याचे व्रत अंगी बांधते तेव्हा मन आपोआप परमात्मपदी स्थिरावते. त्यामुळे कर्मयोगाने साधक सहज मोक्ष गावाला पोचतो. बोलता बोलता चालणाऱ्याला कंटाळा येत नाही, श्रम जाणवत नाही आणि प्राप्त ठिकाण लवकर आल्यासारखे वाटू लागते. अर्थात जरी हवीशी वाटलेली गोष्ट मिळाली नाही तरी खेद वाटत नाही, कारण स्वरूपात मन मग्न होऊन राहिलेले असते. गार वारे वाहत असले तर पंखा नाही याची खंत वाटेल का? अमृत लाभल्यावर कांजीची फिकीर कोणाला वाटे? प्रीती द्वेष या द्वंद्वाचा पत्ताच ज्याला नसतो तो नित्य संन्यासीच असतो. तो जणू काही निर्गुण सुखाचा साठाच असतो. अशी ही संन्यासाची खूण हा स्वभावच त्याचा बनून जातो. तेव्हा तो कर्मबंधनातून मुक्त होतो. मग त्याला स्त्री पुरुष धन सदन यांचा त्याग करावा लागत नाही. तो देहात दिसतो पण विदेही अवस्थेत असतो. सांख्य योग वेगळा,
हठयोग निराळा, कर्मयोग निराळा म्हणजे ईश्वराशी जीवाचा योग घडवणारे, वियोग संपवणारे हे रस्ते आहेत. काही प्रशस्त, काही अरुंद, काही स्पष्ट तर काही खडका, काही सपाट तर काही खडकाळ. ज्याला जसे शक्य असेल त्यानं त्या मार्गावरून चालू लागणं महत्वाचे. कठीण सोपा, जवळ दूरचा याची चर्चा करण्यात वेळ घालवू नका. आयुष्य क्षणव मात्रम न लभ्यते हेमकोटी विक्वापी तच्चेत गच्छति सर्वम मृषा ततः काधिका हानी, असं सुभाषितकारांनी म्हटलं आहे. त्याचं आयुष्य संपलेलं थोडंसंही आयुष्य कोटी रुपयांनी मिळवता येत नाही. ते जर अनेक उपासने वाचून संपले, ते जर असेच उपासने वाचून संपले तर त्यासारखे दुसरे नुकसान आहेच कोणते? यासारखी महान हानी दुसरी कुठली आहे? ज्ञानी जे प्राप्त करतो तेच या कर्मयोगी लोकांनाही मिळत असते. हे सर्व मार्ग एकाकडे नेतात. हे ज्याला कळते वळते तोच खरा जाणता समजावा. एक गोष्ट आठवते. दोन दिशाकडून, परस्पर दिशाकडून दोघे येत होते. वाटेत एका खांबाला तलवार लटकत होती. पूर्वेकडून येणारा पथिक म्हणत होता, तलवार सोनेरी आहे. पश्चिमेकडून येणारा आग्रह धरत होता, ती रुपेरी आहे. दोघांचा वाद चालला होता. दोन्ही दिशांनी कधीतरी प्रवास करणारा पथिक म्हणाला, वादविवाद करू नका, ती सोनेरीही आहे आणि रुपेरी आहे. एक बाजू सोनेरी तर दुसरी बाजू रुपेरी होती. दोघांची म्हणजे म्हणणे योग्यच नव्हते का? अनंत कोटी ब्रह्मांड नायकाकडे जाण्याचे मार्ग अनंत असणार यात आश्चर्य कसले? पण कोणता तरी योग स्वीकारल्याशिवाय, नामयोग कर्मयोग आचरल्या वाचून संन्यास रुचला तरी पचत नाही. ईश्वरार्पण बुद्धीने कर्माचरणाची सवय लावून घेतल्या वाचून अधीरपणे संन्यास घेण्याचा म्हणजे कर्मसंन्यास स्वीकार करण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही. अशा इच्छा वासना प्रबल होतात आणि जन्ममृत्यूच्या चक्रयात्रेत पुनः पुन्हा सापडावे लागते. म्हणून प्रथम मनासह सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून शुद्ध बुद्धीने कर्मयोगाची सवय लागली की प्राणी मात्रात आत्मरूप पाहण्याची इच्छा होते. कर्तृत्वाचा भाव गळून कर्मे होऊ लागतात. कोणी सहज अतिथी आला, जेवून गेला तर मी जेव घातले हा भाव जागा होत नाही. त्याचा हेतू त्याचा देहभावच गळून गेलेला असतो. त्यामुळे देह असला तरी देहभाव नसला म्हणून तो करूनही अकर्ताच होतो. जात्यावर बसलं की ओवी सुचते. ईश्वराशी योग व्हावा म्हणून गीता हाती घेतली की दैनिक जीवनात ती बोट धरून पुढे नेऊ लागते. आता कर्मे करून अकर्ता आहे ही जाण असणारा पुरुष आपल्यासारखा दिसतो. डोळ्यांनी जगदीशाचा विलास असलेले जग पाहतो. कानानी सर्व ऐकतो. आपल्यासारखेच अन्नाचे सेवन शयन तो करतो. मग वेगळे पण कुठले? पण हे सर्व करीत असता मी हे करतो हा भाव विरघळूनच गेलेला आहे. त्यामुळे कर्मबंधाचा प्रश्नच नाही. इंद्रिये आपापली कर्मे सहजतेने करतायत एवढंच त्याला दिसत असतं. घरी ठेवलेला दिवा सर्वांची कामे साक्षी भावाने पाहतो. तशी या योगयुक्त पुरुषाची स्थिती झालेली असते. तुका म्हणे, मी या अभिमाना वेगळा घालोनी गोपाळा भार असे. ही संतांची योगीजनांची अवस्था असते. आसक्तीरहित ब्रह्मार्पण बुद्धीने नित्यकर्मे चालू राहतात. त्याला पापपुण्याचा संबंध राहत नाही. तो संसारात असतो पण संसार त्याच्या मनात नसतो. कमळ पाण्यातच असते पण ते पाण्याने भिजत नाही. रोज घर झाडायचं म्हणून जसं आपण केर कचरा काढतो तसे मन बुद्धी निर्मळ राहावीत म्हणून पूजन अर्चन पठण ही कर्मे करत असतो. फलाशा सोडण्याची त्याला सवयच लागलेली असते. त्यामुळे हुरूर नाही की कुरकुर नाही. त्यामुळे परमशांती तो अनुभवतो. पण फलावे अशी मात्र कर्म करून त्याच्या बंधनात अडकतो. म्हणून मनाने कर्मबंध न ठेवता नवद्वारयुक्त शरीरात काही करतो करवितो या भावनेचा निराश करून तो सुखाने नांदतो. लोकांची कर्मे त्यांचे कर्तव्य किंवा फलनिर्मिती हे काही ईश्वर निर्माण करीत नाही. स्वभावाप्रमाणे प्रकृती धर्माप्रमाणे घडत राहते. काही लोक आपण कर्मे करतात आणि हात झटकून अहंकाराने बोल ईश्वराला लावतात.
आपण कर्म करून त्याचे कडू फळ पुढे आले, ईश्वराने असे का करावे म्हणून आपल्या कर्माचा दोष देवावर लादून मोकळे होतात. अज्ञानामुळे मोहित झालेले जीव ईश्वराचे अलिप्तपण जाळू शकत नाहीत. सर्वव्यापी जगदीश उत्पत्ती स्थिती नाश हे सर्व करतो अशी समजूत अज्ञानी लोकांची असते. पण अर्जुना, प्रपंच रचना हा मायेनं मांडलेला खेळ आहे. सागर काही करत नाही तरी बुडबुडे लाटा यांचे नृत्य सहज सुरू राहते. तसा आत्मा अलिप्त असूनही माया मांडण्या मोडण्याचा खेळ खेळत राहते. आत्मा निर्मळ निरुपाधिक आहे तसा आहे. जेव्हा आत्मज्ञान आत्मज्ञान होते तेव्हा अज्ञान नाहीसे होते. तेव्हा सूर्यप्रकाशात सूर्याप्रमाणे प्रकाशरूप परतत्व प्रकटते. तसं पाहिलं तर पूर्व दिशा उजळली की सूर्योदय झाल्यावर दाही दिशाही प्रकाशमान होतात. तसा आत्मानुभव आला की तोच ईश्वर सर्वत्र दिसू लागतो. असे आत्मस्वरूपाचे दर्शन होताच दर्शन होताच प्रत्येक मनुष्य न दिसता कल्पना करा, प्रत्येक मनुष्य न दिसता त्यातला श्वासच जर जाणवू लागला तर कसे वाटेल? तो सर्वत्र भरून आहे या अनुभूतीने मन आनंदाने भरून नाही का येणार? संत हे अनुभवतात म्हणून नित्य शांत निवांत दिसतात. त्यातच ते रंगून गुंगून जातात. ज्यांची अशी स्वरूपात अखंड वृत्ती लागलेली असते त्यांच्या बुद्धीला ब्रह्मरसाची गोडी चाखण्याची रुची उत्पन्न होते. ही विलक्षण अनुभूती ज्यांना लागते ते एकच आत्मा सर्वत्र सदा भरलेला आहे, त्यात भिन्नत्व दिसेनासे होते. या आत्मज्ञानाने त्यांचे पाप धुवून जाते. आता ते डबके उरलेले नसतात, गंगेचा प्रवाह बनतात. पाप धुवून जाते, मग जन्म मृत्यूचे फेरे आपोआप संपतात. ज्ञानी पुरुष विद्या विनयी ब्राह्मण हत्ती गाय श्वान आणि चांडाला हीन व्यक्तीची एकच आत्मा वास्तव्य करून असल्याचा अनुभव घेतात. जसा सूर्याला अंधारमुळे ठाऊकच नसतो तसा आत्मज्ञानी पुरुषाला भेदभाव जाणवतच नाही. आत्मसमरस झालेल्या पुरुषांना समदृष्टी प्राप्त झालेली असते. त्यामुळे त्यांना सर्वत्र सदा सारखे एकच भरून राहिलेले ब्रह्मदर्शन होते. शरीरधारी असे समदृष्टी पुरुष शरीरधारी दिसले तरी बदलता संसार त्यांनी जाणून घेतलेला असतो. सृष्टीचक्राचे रूप जाणवल्यामुळे ते ब्रह्मस्वरूपात रममाण झालेले असतात. अशी मनाची समभावना झाल्यावर जरी देहधारी राहिले तरी आत्मद्रष्टे पुरुष ब्रह्मरूपच झालेले असतात. ते प्रियाप्रिय प्राप्त झाले तरी हर्ष वा शोकाने विचलित होत नाही, ब्रह्मभावात मग्न होऊन राहतात. त्यांना विषयाचा वीट आल्यामुळे अंतरात स्वसुख अक्षय सुखाचा आस्वाद ते घेत असतात. या उलट विषय सुखाची ओढ लागल्यामुळे काय अवस्था होते ते ध्यानी घ्या. विषय सुखामागे धावणाऱ्या पुरुषाला ते विषय सुख दुःखच पदरी टाकते. कारण ते सुख इतके क्षणिक असते की ते येते म्हणत असतानाच लोपते. म्हणून अशा चंचल सुखाला सूज्ञ समजदार लोक रमत नाही. असं असलं तरी भुकेला मनुष्य कोंडा दिसताच भक्षण करण्यासाठी धाव घेतो. तसाच अज्ञानी विषय सुखात सुख घेण्याचा प्रयत्न करतो. अनेक उदाहरणे देऊन विषयप्रिय व्यक्तींची दीनावस्था येथे वर्णन करतात. तहानलेला हरिण जसा व्याकुळ होऊन पाण्यासाठी माळावर धावत राहतो. जळाभास म्हणजे मृगजळ दिसतं, पण तहान शमवणारे कुठे असतं? असा विषयी पुरुष विषयामागे धावत सुटतो, बिचारा विषयांच्या जाळ्यात फसतो. असे सर्व जशी सर्पछाया मूषकाला कधी शीतल सावली देईल का? माशाला पकडण्यासाठी गळाला खाण्याचे आमिष लावतात, ते धरायला जाताच मासाच पकडला जातो. विषय पकडण्यासाठी मनुष्य जातो आणि विषयच त्याला पकडतात. स्वसुख खरं सुख कुठं आहे हे माहीत नसल्यामुळे
भ्रमाने अज्ञानी लोक विषयात रममाण होतात. विषय विषयासारखे असले ते त्या वाचून त्यांना करमत नाही. नशापान नाश करणारे आहे हे माहीत असूनही व्यसनी मनुष्य त्यासाठी पैसे खर्चून गटारीकडे गिरक्या घेत नाही का जात. कळतं पण वळत नाही. जळचर जळातच लोळतात. विषय सुखात लोळतात घाणीतले किडे. उकिरड्याला घाण का समजतात. विषय हे विषासारखे घातकी आहे. परिणामी सर्व घात करणारे आहेत हे जाणून त्यांच्यापासून संत दूर राहतात. तशीच आत्मसुखाबद्दल आस्था बाळगून तूही हितकारी अशा रीतीने वाग. ज्या पुरुषाने देहत्यागापूर्वीच कामक्रोधाचे आवेग जिरवून टाकण्यास समर्थ होतो त्याने ईश्वराशी योग साधलेलाच आहे. स्वसुखी म्हणजे वस्तुविरहित अंतरीचे सहज सुख जाणून त्यातच जो रंगून जातो त्याचा देहाहंकार पूर्ण नाहीसा होतो. आतूनच सुखाचा झरा झुळझुळू लागला तर पाण्यासाठी कोण धाव घेईल का. आत्मसुखाची प्राप्ती झाल्यावर विषय सुखांना कोण विचारणार. त्यांच्याकडे कोण आणि काय म्हणून वळेल. खरं म्हणजे इथे सुख आणि त्याचा आस्वाद घेणारे हे द्वैतच संपते. भोग्य, भोगणारा आणि भोग यांच्यात भिन्नता उरत नाही. ते एक रूप होतात. देव बघावया गेलो, देवची होऊन ठेलो अशी स्थिती होते. द्वैत संपल्यावर जी एकाकार वृत्ती सहज होते, त्वरित प्राप्त होते, ती अनुभवता येते, सांगता येत नाही. आत्मप्रकाशात त्यांना जगच ब्रह्मरूप दिसू लागते. असे योगीजन इथे सायुज्य मुक्ती किंवा ब्रह्मैक्य रूप होतात. आनंदात सर्व काळ मग्न झालेले हे संत खरोखर मूर्तिमंत ब्रह्मच आहे असे जाण. पुन्हा पुन्हा तीच अवस्था वर्णन करताना देव ही रंगून जातात. प्रत्येक साकी आपल्याशी बोलू लागते. ज्यांचे सर्व दोष म्हणजे मी तू पण द्विधा भाव संपला आहे. ज्यांच्या मनी आता संशयाला ठाव नाही की वाव नाही. सर्व भूतमात्रात जे आत्मदर्शन घेतात ते साहजिकच सर्व भूतमात्रांच्या कल्याणासाठीच तत्पर असतात. आपला परका हा विचारच कुठे शिल्लक असतो. ज्यांचे मन ताब्यात आलेले असे ऋषी ब्रह्मपद प्राप्त करतात. ज्यांच्या स्वाधीन त्यांचे अंतःकरण असते ते निष्काम झालेले असतात. अशा पुरुषांच्या जवळच ब्रह्मानंद असतो. तेव्हा ज्ञानी वा कर्मयोगी देहातच कसा ब्रह्मरूप होतो ते थोडक्यात सांगतो, ते लक्ष देऊ नये. भ्रूमध्याच्या ठिकाणी इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तिन्ही नाड्या ज्या ठिकाणी एकत्र मिळतात तिथे नासाग्री दृष्टी ठेवतात आणि बाह्य विषय बाजूला सारून प्राणायामाने हृदयाकाशात मन एकाग्र करतात. अशा प्रकारे मनाचे मन पण लय पावते. पान अपान सम चाललेले असतात. असा मोक्षेच्छू क्रोधरहित होऊन तृष्णा आणि भीती नाहीशी करून महाशून्यात त्याची वृत्ती प्रवेश करते. असा पुरुष जीवनमुक्ती प्राप्त करून घेतो. यज्ञात जे हवन करतात ते सर्व मला लाभते. यज्ञासाठी जी सामुग्री असते ती ही मलाच अर्पण होते. खरोखर यज्ञ किंवा तप यांचा मीच भोगता आहे. मी सर्वेश्वर आणि लोकस्वामी असा अनुभव ज्याला नक्की येतो. मी अलिप्त असलो तरी सर्व प्राण्यांना माझाच आधार आहे. आकाशाचाच आधार ढगांना असतो. मी सर्व विश्वाचा सखा आहे, सोयरा आहे. सोय करतो तो सोयरा, सुख देतो तो सखा. ध्यान धारणेच्या अभ्यासाने योगीजन ही गोष्ट अनुभवतात. त्यामुळे नेहमी सहज समाधी सुखात राहून शांती सुखात नव्हे परम शांती सुखाचा भोग घेतात. अर्जुना, ध्यान धारणेचा प्रभाव तुला संक्षिप्तपणे येथे सांगितला खरा. त्यासंबंधी त्या मार्गाचे विस्तृत वर्णन पुढे सांगणारच आहे. हे लक्ष देऊन ऐका. ध्यान वैभवाची थोडी ओळख दिल्यामुळे ती जाणून घेण्याची अर्जुनाची जिज्ञासा सहजच वाढली. इथे कर्मसन्यास योग सांगून हा 5वा अध्याय संपवला आहे.